प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम. मित्रांनो, काल एक माझ्या बाबतीत प्रकरण घडलं. सांगोली ग्रामपंचायतनी न अजेंडा लावता 18 तारखेला ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेचा मी विचारण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेलो. तिथं मला उत्तर भेटलं की बाबा ना आम्ही अजेंडा लावला. तिथं मला उडवाउडवीची उत्तरं भेटली. त्यानंतर मी ती व्हिडिओ क्लिप टाकली की बाबा न अजेंडा लावता सांगोली ग्रामपंचायत ग्रामसभा घेते. त्यानंतर एक सदस्य आहेत, त्या सदस्यांच्या मिस्टरांनी मला फोन केला व मला धमकी दिली का तुला मारून टाकू आम्ही, त्याचप्रमाणे तुझ्या घरी येऊ आणि तुला मारून टाकू, या अशा मला धमक्या दिल्या आणि आईवरना मला शिव्या दिल्या. त्यांच्या मिसेस ज्या सदस्य आहेत त्यांनी देखील मला आईवरना शिव्या दिल्या आणि त्यांनी देखील मला सांगितलं का तुला आम्ही मारून टाकू आणि तुझ्या घरी येऊ म्हणून त्यांनी मला धमकी दिली. तसंच त्यांची प्लॅनिंग होती की आम्ही याच्या घरी जाऊ, बाईला पुढं करू आणि याला फसवू, म्हणजेच माझी कॉलर पकडून माझ्या कानपाटीत मारायची आणि माझ्यावर लेडीज केस करायची, ही त्यांची प्लॅनिंग होती. पण देवाच्या कृपेने मी त्यांना भेटलो नाही. त्यामुळे त्यांची प्लॅनिंग सक्सेस झाली नाही. ते मला मारण्यासाठी, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्या घरी गेलेले. माझ्या घरी जाऊन माझ्या आईबापाला शिव्या दिल्या. नाही त्या आईबापाला माझ्या शिव्या दिल्या, आईवरून वगैरे. त्याचप्रमाणे जर माझ्या जीवाला काय झालं, माझी हत्या झाली, तर याला समस्त सांगोली ग्रामपंचायत जिम्मेदार असेल. सांगोली ग्रामपंचायत मधले सर्व कर्मचारी, सर्व सदस्य, सर्व बॉडी जिम्मेदार असेल जर माझ्या जीवाला काय झालं तर. आणि जे माझ्या बाबतीत जे काल प्रकरण घडलं त्यासाठी मला शिवभीम सेना महाराष्ट्र राज्य भरतभाऊ ओहाळ, त्याचप्रमाणे यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य विष्णूभाऊ कुराडे यांनी मला पाठिंबा दिलेला आहे. यांचा जाहीरपणे मला पाठिंबा आहे. धन्यवाद भरतभाऊ, धन्यवाद विष्णूभाऊ, तुम्ही मला जाहीरपणे पाठिंबा दिलात. मला तुमची गरज आहे, मला तुमच्या सोबतीची गरज आहे. मला न्याय मिळवून द्या भाऊ, अशी मी तुमच्याकडे विनंती करतो. जय शिवराय, जय भीम. मला मारण्याचा कट रचला जात होता. आज जे बीडमध्ये प्रकरण घडलं संतोष अण्णा देशमुखचं, ते प्रकरण आज पनवेल तालुक्यात सांगोली गावात घडलं असतं. आज 20-25 लोक मला मारण्यासाठी माझ्या घरी. तुमचा बोलण्याचा अधिकार नाही, तुमचा बोलण्याचा अधिकार नाही मला, तुमचा बोलण्याचा अधिकार नाही मला नमस्कार सांगोली गाववाल्यानो, जे आज प्रकरण घडलं गावात, ते प्रकरण मी माझ्या गावाची समाजसेवा करायला बघतोय. मी माझ्या गावाची सेवा करायला बघतोय ना रे. माझ्या गावाची सेवा मी करत असताना आज माझ्या घरी माझ्या आईबापाला शिव्या देण्यात आल्या. आज 20-25 लोक माझ्या घरी गेली, माझ्या आईबापाला शिव्या दिल्या. का? तर मी भ्रष्टाचार काढतोय म्हणून? का? तर मी समाजसेवा करतोय म्हणून? अरे तुम्ही चुकी केली म्हणून मी बोट उचलला, तर मी आवाज उचलला, तर माझा आवाज दाबण्यासाठी आज माझ्या घरी जाऊन माझ्या आईबापाला शिव्या देण्यात आल्या. माझ्या आईबापाला अक्षरशः आईवरून शिव्या दिल्यात. रडतोय माझा आईबापाच, रडतोय. आणि तुम्ही बोलत तू का समोर झाला? अरे मी समोर आलो असतो ना, त्याची प्लॅनिंग होती का बाईला समोर करायचं, माझी गलपट्टी धरायची, माझ्या चापट मारायची, माझ्यावर गुन्हे दाखल करायचे खोटे, हे त्यांची प्लॅनिंग होती. म्हणून आज त्यांनी बाईचा वापर करण्यासाठी बाईला पुढे केलेलं. आणि ते माझ्या घराजवळ बोलत होते का मी बाईला शिवीगाळ केली, मी बाईला नाही ते बोलो. मी माझ्या आईबापाची शपथ घेऊन सांगतो, मी ज्या गावाची सेवा करतोय त्या गावाची शपथ घेऊन सांगतो, मी त्या बाईला एका शब्दात उलटा बोललो नाही. त्यांचे मला कॉल आले, त्या कॉलचे रेकॉर्डिंग माझ्याकडे, त्या कॉलचे रेकॉर्डिंग मी तुम्हाला टाकतो. ती कॉलचे रेकॉर्डिंग बघा तुम्ही, सुरुवातीपासून तर लास्ट पर्यंत त्या कॉलचे रेकॉर्डिंग आहे. आज मला मारण्याचा कट रचला जात होता. आज जे बीडमध्ये प्रकरण घडलं संतोष अण्णा देशमुखचं, ते प्रकरण आज पनवेल तालुक्यात सांगोली गावात घडलं असतं. आज 20-25 लोक मला मारण्यासाठी माझ्या घरी गेलेली. का? तर मी गावाचा विकास करतोय. का? तर मी अन्यायाविरुद्ध आवाज उचलतोय, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलतोय म्हणून. अरे माझ्या आई बापाला शिव्या दिल्यात तुम्ही. अरे मी गावासाठी लढतोय, माझ्या गावासाठी लढतोय, माझ्या गावाचा विकास व्हावा, गाव माझं सुधारावं, त्यासाठी लढतोय. मला माझ्या गावातल्या पोरांना एकच सांगायचंय, भावांनो माझ्या पाठीशी उभे राहा. मी गावासाठी लढतोय, मी माझ्या एकट्यासाठी लढत नाहीये, मी अख्ख्या गावासाठी उभा राहतोय. मला माझ्या गावाला सुधरवायचंय, मला पैसे नाही कमवायचं, मला पक्षपात नाही करायचा, मी कुठल्या पक्षाचा नाहीये किंवा कसला नाहीये. मला माझ्या गावासाठी करायचंय, माझ्या गावासाठी काम करायचंय.
मी तुम्हाला रेकॉर्डिंग टाकतो खाली, सुरुवातीला कॉल आल्यापासून ते एंड होईपर्यंत ते ऐका. यात माझी काय चूक आहे सांगा. आजची रेकॉर्डिंग आहे, माझ्या घरी येण्याच्या 15 मिनिटापूर्वीची रेकॉर्डिंग आहे. माझ्या घरी येऊन आज हे असे प्रकार झालेत. मला जीवे मारण्यासाठी आज एवढा जमाव जमलेला. देवाची कृपा होती. देवानी मला कुठेतरी कळून आलेलं की बाईला पुढे करून मला मारलं जाईल, माझ्यावरती खोटे गुन्हे टाकले जातील, म्हणून मी आज बाहेर पडलो. माझी एकच अपेक्षा माझ्या गावकऱ्यांकडं, मला गाववाल्यांना साथ द्या. मला तुमच्या साथीची गरज आहे आणि ती रेकॉर्डिंग टाकतोय मी खाली. ती रेकॉर्डिंग पूर्ण ऐका. जय शिवराय, जय शंभूराजे. हॅलो, बोला ना. जगदीश बोलतो चिंचवड. बोला. नंबर सेव्ह आहे तुमचा सेव्ह नसेल मग कोणाचा. नाही ठेवू ना. कारण तू प्रत्येकाला ग्रामपंचायती विरोधात का या करता करतोय म्हणजे एवढा मोठा नेता झाला तू. मला जे खटकला ते मी विचारणारच ना. नाही कटकला म्हणजे एवढा का मोठा. हे ना सकाळचे तुला तुझ्या हिंमत आहे ना. हे ग्रामपंचायती बाप्पा तुझे पण आहे. एवढा का मोठा तू कल्पना करता रे. काय म्हणजे काय चोऱ्या करतो का मी. चोऱ्या करायचा विषय काय. चोऱ्या विषय का. मी तुम्हाला बोललोय. मी तुम्हाला बोललोय. मला ग्रामसेवक बोलला ना. मला ग्रामसेवक बोलला. तुम्हाला बोलण्याचा मला अधिकार नाही. मला ग्रामसेवकनी शब्द उलट बोललेत. तुमचा बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा बोलण्याचा अधिकार नाही मला. तुमचा बोलण्याचा अधिकार नाही मला तुमचा बोलण्याचा अधिकार नाही. मला तुमचा बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा बोलण्याचा अधिकार नाही. हा मारा हा मारा हा मारा 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 मला मारा मला ग्रामसेवक उलटा बोलला. ग्रामसेवक उलटा बोलला नाही. ग्रामसेवक उलटा बोलता तू सांगू नको. तुझ्या तो ग्रामसेवक उलटा बोलला ते आत्ता बाद झाले. मला ग्रामसेवक उलटा बोलला. मला ग्रामसेवक उलटा बोलला. तेव्हा पण तुम्ही व्हिडिओ उचललाच नाही. आम्ही ग्रामपंचायत मला ग्रामसेवक उलटा बोलला. मी ग्रामसेवकचा टाकला. मी तुमचा काय टाकला नाही. मी सदस्याचा काय टाकला नाही. त्या दिवशी मी सदस्याचा टाकला नाही. मी सदस्याचा केला नाही. मी ग्रामपंचायतचा केला. जे काय ते मला ग्रामसेवक बोलला. प्रशासक मला ग्रामसेवक बोलला. मी ग्रामसेवक बद्दल बोललोय. मला ग्रामसेवक बोललाय. मला ग्रामसेवक बोलला. मी ग्रामसेवकचा टाकलाय व्हिडिओ. मी ग्रामसेवकची टाकली. ती मला बोलली मी तिचा टाकलाय. मी तुमचा नाही टाकला. तिचा टाकलाय. मी तिचा टाकलाय. तुमचा टाकला नाही. तिने जे शब्द वापरले ते टाकले. पोरींचा प्रॉब्लेम झालेला. तू तिचा हजर नव्हता काय नव्हता. त्या कुठची बदनामी करून तू नको ते काय टाकला मी. काय टाकला मी. तू व्हिडिओ टाकले त्या दिवशी बोलताना. काय जेव्हा गाव तुमचा जमला होता संतोष पाटील काम करत होता तेव्हा तू होतास का तिथं. काय तुला कोण चढवतं ना. मला कोण चढवायची गरज नाही. मला तुम्ही पण धमकी देऊच नका. मला धमकी द्यायचा विषयच नाही. काय धमकी मी देते तुला. मी देतो धमकी. मारीन म्हणून मी देतोय. ओके. तुझं लई आहे नाटक. तुला किती दिवस जाऊ द्यायचं आहे. तू जास्तच उडायला लागलाय. तुला आम्ही भाजी तशी जाऊ का. या नको. ओके उद्या आत्ता येऊ का 10 वाजता येते. तुझ्या ग्रामपंचायती तुमच्यावर आहे. तुम्हाला मारायचे तर मारा. तुम्हाला मारायचे तर मारा.
मी तुम्हाला मारायचे तर मारा मग. तुम्हाला मारायचे तर मारा. मारायचे तर मारा. मारा.